रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीला स्मरून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. पहाटेची वेळ आहे. एक तेजपुंज बालक हो झोळी घेऊन माधुकरीसाठी भिक्षा मागण्यासाठी निघालाय. आणि भिक्षा मागताना डोळे बंद करतात. अलख निरंजन ओम भवती भिक्षाम देई, ओम भवती भिक्षाम देई असं म्हटलं. एका घरातून एक माऊली बाहेर आली. तिला वाटलं काय तेजपुंज बालक आहे, काय त्याच्यावरचं त्याच्या चेहऱ्यावरचं तेज आहे, किती गोड आहे. ती पटकन घरामध्ये गेली. तिनं भाताच्या 2 मुठी आणल्या, त्याच्या झोळीमध्ये टाकल्या. हो बालक पुढे निघाला. ओम भवती भिक्षाम देई. कुणीतरी ऐकलं, आवाज कानावर पडला. कुणीतरी हे ऐकलं आणि वीज तळपावी तसा कानावर आवाज आला. आलं वाटतं संन्याशाचं कार्ट म्हणून शेणाच्या 2 मुठी घेतल्या आणि भाताच्या झोळीत टाकल्या. काय दुःख झालं असेल हो मायबापा. दुःखाचा डोंगर कोसळला. धरणी दुभंगावी, त्यातून लावारस बाहेर पडावा आणि एखादा जीव त्यात होरपळून निघावा. तसं ज्ञानोबारायांचं मन आतल्या आत होरपळून निघालं. ज्या जगाच्या कल्याणासाठी आपला जीवनातला क्षण क्षण आपण समर्पित करतोय, त्या जनमानसातून केवढा हा त्रास. दुःख झालं ज्ञानोबारायांना. आतल्या आत स्वतःला कोंडून घेतलं, दार बंद करून घेतलं ज्ञानोबारायांनी. आणि मग माझ्या मुक्ताबाई जाऊ लागल्या आणि ज्ञानोबारायांना सांगू लागल्या, ज्ञानोबा अहो तुम्ही साक्षात समुद्र आहात. समुद्राच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू कोणी पाहिलाय का? तुम्हाला असं चालणार नाही. असं करून कसं चालेल? जगाच्या कल्याणासाठी तुमचा जन्म आहे. यांच्यासाठी तुम्हाला लढावं लागेल, जगावं लागेल, धर्म पुन्हा पुन्हा सांगावा लागेल. आपल्याला पुष्कळदा वाटतं माय बाप हो, ज्ञानदेव तत्ववेत्ते खरे, पण ज्ञानदेवांनाही तत्वज्ञानाचे डोस पाजणारी एक मुक्ताबाई होती, हे आम्ही फार कमी लक्षात ठेवतो. विश्वपट ब्रह्मदोरात काय म्हणतात मुक्ताबाई, की हे विश्व म्हणजे एक मोठं कापड आहे, पण हे कापड एका धाग्याच्या विणेवर टिकलेलं आहे. धाग्यापासून कापडाची सुरुवात आहे. एक धागा आहे जो संपूर्ण या कापडाला एकत्रित ठेवतो आहे. तसं ज्ञानोबाराया विश्वपट, विश्व हे कापड आहे आणि ब्रह्म त्याचा धागा आहे. आणि ते ब्रह्म जाणण्याची आणि जाणवून देण्याची ताकद ज्ञानोबाराया तुमच्यामध्ये. तुम्ही जगाच्या कल्याणासाठी बंद केलेलं हे दार, ही ताटी आता उघडा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. समाजाच्या छळाने, त्रासाने आतून पोखरलेले गेलेले ज्ञानोबाराय पुन्हा एकदा तयार झाले, सज्ज झाले जगाच्या कल्याणासाठी, धर्म सांगण्यासाठी, सद्विचार देण्यासाठी. माय बाप हो, समाजाने कितीही अत्याचार केला तरी तो सहन करून दुर्जनांना परत सज्जन बनवून आहे त्याच जन्मात चांगली जगण्याची संधी देणारे संत आहेत. ते देवापेक्षाही मोठे आहेत. कारण देव मुक्ती देतो पण तो ठार मारून. बरोबर ना महाराज? म्हणजे पुतणा मावशी मुक्त केली पण जिवंत ठेवून केली का? नाही, तिला ठार मारलं आणि मुक्त केली, नाही का? रावण रामरायांनी ठार केला पण मुक्त केला. म्हणजे देव मुक्त करतो पण तो मारून मुक्त करणारा देव आहे. पण स्वतः मार खाऊन तुम्हाला मुक्त करणारे संत आहेत आणि त्याचं नाव आहे ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायांसाठीचा हा अभंग आहे.
योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही, विश्वरागे झाले वन्ही, विश्वरागे झाले वन्ही, विश्वरागे झाले वन्ही. संति सुखे वावे पानी, संति सुखे वावे पानी, संति सुखे वावे पानी, संति सुखे वावे पानी, विश्वरागे झाले वन्ही, विश्वरागे झाले वन्ही, विश्वरागे झाले वन्ही, विश्वरागे झाले वन्ही. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संति मानवा उपदेश, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संति मानवा उपदेश, विश्वरागे
झाले बंधी विश्वरागे झाले बंधी विश्वरागे झाले विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा 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 विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदो विश्वपट विश्वपट ब्रह्मदोरा हो विश्वपट ब्रह्मदोरा ताठी उघडा ताठी उघडा ताठी उघडा ज्ञानेश्वरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा 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 विश्वपट ब्रह्मदोरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वन्नी विश्वरागे झाले वन्नी विश्वरागे झाले वन्नी विश्वरागे 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 झाले वन्नी. रामकृष्ण हरी. माणसाने कसं बोलावं
हे माऊली ज्ञानोबारायांकडून शिकावं. कारण ज्ञानोबाराय आपल्या सर्वांवर टपून असलेला काळ, त्या काळाला सुद्धा काळू म्हणतात. थोडक्यात माऊली उकाराची भाषा बोलतात. अहो, अवगुण हा शब्द ऐकताना सुद्धा किती गढूळ वाटतो, परंतु माऊली त्या अवगुणू शब्दाला सुद्धा अवगुणू म्हणतात. हे नवलच आहे. आणि इथे ज्ञानोबाराय एका भ्रमराला मनाची उपमा देतात. हे मन कसं आहे? भ्रमरासारखं आहे, म्हणजे भुंग्यासारखं आहे. ते एका जागेवर स्थिर राहत नाही. भुंगा जसा या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलाचा सुगंध, ह्या फुलाचा सुगंध, असा सतत 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 भ्रमर करत असतो. अगदी तसं मन हे आपण इथे आहोत, परंतु खरंच आपलं मन इथे असेलच याची काही शाश्वती नाही. पण एकदा हे मन तुकोबाराय म्हणतात की त्या भगवंताच्या चरणावर लावा आणि मग काय होईल? त्या भगवंताच्या चरणाच्या गोडीसाठी ते सोकेल. लाचावले म्हण लागलीसे गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. एकदा त्या मनाला तिथे स्थिर केलं की ते पुन्हा तिथून सोडणार नाही. आणि त्या भ्रमराची उपमा देऊन माऊली सांगतात की त्या मनाला भगवंताच्या चरणी स्थिर करा. ऐकूया, ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा.
पारतंत्र्यातले दिवस, त्या दिवसांची धग, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये घडणारा समरसंग्राम, स्वातंत्र्योत्तर कालामध्ये आनंदाची, सौख्याची, समृद्धीची नवी पहाट बघितलेला एक महामानव म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराजांनी पारतंत्र्यही बघितलं, स्वातंत्र्य समरही बघितलं आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जी काही समृद्धी, स्वातंत्र्य आणि सर्व आनंद उपभोगले त्याचं वर्णन करत असताना ते सांगतात, जे महालात मला मिळू शकत नव्हतं ते झोपडीत मला प्राप्त झालं. झोपडीमध्ये माझ्या लाखाची दौलत जरी असेल तरी कोणी लुटणारा नाही. आज कोणी आक्रमणकारी नाही, कोणी धाक दडपशा करणारा नाही. आज मी या स्वातंत्र्याच्या काळामध्ये जे आनंद उपभोगतो आहे आणि माझ्या वृत्तीही स्वतंत्र झाल्या, अशा आशयाचं एक सुंदर गीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कविता म्हणूयात आणि ऐकूयात. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे. भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे. ताऱ्यांकडे पहावे, ताऱ्यांकडे पहावे. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. पेट्यानी तिजोऱ्या, पेट्यानी तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, चोऱ्या. पेट्यानी तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या. दारास नाही दोऱ्या, दारास नाही दोऱ्या. आया झोपडीत माझ्या, आया झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, आया झोपडीत माझ्या. सुखेया, सुखेया, या सुखेया. येता
जाता तरी सुखे जा आ, 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 येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा तुकड्या मनी बसाया तुकड्या मनी बसाया आया झोपडीत माझ्या आया झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या आया झोपडीत माझ्या विठ्ठल 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 विठ्ठल
कुठल्या ना कुठल्या देवाच्या हातामध्ये आयुध आपण आजपर्यंत बघितली. कुणाच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य, अनेक प्रकारची आयुध आम्ही बघत आलेल्या सर्व देवतांच्या प्रतिमा नजरेसमोरून चटकन निघून जातात. पण पांडुरंग हे असं एक दैवत आहे की अस्त्र शस्त्र त्यागून कटेवर हात ठेवून विटेवरती शांतपणे उभा आहे. पायही असे आहेत की कुठलाही पाय मागे पुढे नाही. का असं असेल तर याचं कारण असं आहे, आजपर्यंत घडलेल्या सर्व अवतारांमध्ये मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण आणि हा जो बौद्ध अवतार म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा साधकालाही सांगतो की आता इथे थांबायचं, पुढे जायचं नाही, मागे जायचं नाही. एकदा वृत्तीला स्थिर करावं. वृत्तीचा उद्भव, वृत्ती निशेष करणं आणि वृत्तीला अंतर्मुख करणं. पैकी वृत्तीला अंतर्मुख करणारी जी देवता आहे, देहीच विदेही भोगुदशा, वृत्तीला एका ठिकाणी स्थिर करून ठेवावं आणि आपलं जीवन प्रवास असाच पुढे चालू ठेवावा. ईश्वराच्या साक्षीनं, संतांच्या साक्षीनं चिरंतन आनंदाचा अनुभव घ्यावा. म्हणून जे दैवत आमच्या सर्व संतांनी मान्य केलेलं आहे ते दैवत म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. ह्याच पांडुरंग परमात्म्याच्या प्रती संत चोखोबा महाराज यांची लिखित स्वरूपाची एक संहिता म्हणजे अभंग. तो अभंग आज पांडुरंगाच्या स्तुती प्रित्यर्थ त्यांनी जो गायलेला आहे किंवा लिहिलेला आहे त्यावरती आज आपण एक सुंदर रचना ऐकू. कडे ज्ञान, आमान 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 कडे ज्ञान, न कडे पुराण वेदांचे वचन, न कडे आम्हा आमान कडे ज्ञान, आमान कडे ज्ञान, आमान कडे ज्ञान. आगमाची आढी आढी आढे आढे, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, न कळे आम्हा, न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान. योग याग तप आ आ
अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन नकळेची दान नकळेची दान व्रत तप नकळेची दान व्रत तप व्रत तप व्रत तप आमा नकळे ज्ञान आमा नकळे ज्ञान म्हणे माझा भोळा बाब देव भोळा बाब देव देव चोखा म्हणे माझा भोळा बाब देव चोखा म्हणे माझा भोळा बाब देव गायीन केशवा नाम तुझे गायीन केशवा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे ज्ञान नकळे माऊली, भगवंत म्हणतात वासना, क्रोध आणि लोभ हे नरकाचे दरवाजे आहे. पण आजच्या कलियुगात याच गोष्टी आपल्याला प्रकर्षाने आढळून येतात. वाईट गोष्टी लवकर आपल्या अंगवळणी पडतात. या गोष्टीपासून 4 हात दूर राहून आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी आपल्या कानांवर संतांची वाणी येणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपला हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा भेटू तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.